सध्या खूप चांगला सध्या सुरू आहे. या स्पर्धेविषयी स्वतः परफॉर्म सांगशील? नक्कीच एवढे कमी आहे. आणि असं झालं तर टीम कॉम्बिनेशन आमचा चांगला होतं आहे, म्हणून आमचा गेम चांगला होता आहे. आणि संपूर्ण या वर्षीचा हंगाम जो पाहिला तर कुठे ना कुठे बक्षीस फेरीमध्ये तुमची वर्णी नेहमी लागत आली आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये काय या स्पर्धेतून तुम्हाला असतील? नक्कीच या स्पर्धेमध्ये पण सुपर फोरमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल. चला, थँक्यू व्हेरी मच. हे होते प्रणव पाटील, ज्यांनी खऱ्या अर्थाने एक यंग म्हणून संपूर्ण समोर एक मोठा आदर्श उभा केला आहे. चांगला गुणवान खेळाडू आहे आणि त्याला सलग दुसरा सामनावीर दिला जातोय. श्री दत्ता मोकाशी साहेबांचा शुभ सन्मान आपण लगेच करणार आहोत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आयोजकांच्या माध्यमातून. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची एक गोड आठवण भेट म्हणून त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. तर दत्ता मोकाशी साहेब यांना आपण सन्मानित करूया स्पर्धेच्या निमित्ताने. स्वर्गीय रामदास स्मृती चषकाची ही गोड आठवण आपण त्यांना देऊन सन्मानित करतोय. त्यानंतर झहीर ओवे यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण लगेचच तात्काळ या व्यासपीठावरती करणार आहोत. रायगड असोसिएशनमध्ये मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका नेहमीच त्यांची राहिली आहे. अनेक समालोचकांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारं हे व्यक्तिमत्व आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनमध्ये नेहमीच आग्रहाची भूमिका साकारणारे आमचे जहीर शेठ पटेल ओबे यांचा सन्मान या व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. आणि सन्मान जाऊया आपण पुन्हा एकदा या मॅचच्या पूर्वार्धाकडे, ज्या ठिकाणी आम्ही तुम्हाला कॉम्बॉक्समध्ये जॉईन करणार आहोत. आणि निश्चितपणे ओवे टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिले चिंद्रन टीमला. काय हा असेल या मॅचचा पुढचा हाल हवाल आपण कॉम्बॉक्समधून जाणून घेऊया. थँक्यू. चला, ओवी विरुद्ध चिंद्रण अशी लढत पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना असेल. या स्पर्धेमधील दोन सामने जिंकले सकाळच्या सत्रामध्ये. जय दुर्गामाता रोहिंजण ब या संघानं आज सगळे समतोल संघ तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळं चांगल्या मॅचेस. परंतु मागचा सामना काही अंशी एकतर्फी लढत पाहायला मिळाली आणि जय दुर्गामाता रोहिंजण ब संघानं दोन सामने जिंकलेत आणि मस्तपैकी सलामी दिले या मॅचमध्ये. सामन्याला होते सुरुवात. इथे स्टार क्रिकेट क्लब ओवे टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय. ते चिंद्रण संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज अजय कडू. पहा इथे स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चाललाय. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये होता आणि तो धावतोय. तोपर्यंत मात्र सहजतेनं 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्येला मात्र सुरुवात होत असताना अजय कडू आणि आविष्कार पाटील अशी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण या संघाकडून एमआयडीसी परिसरामधील हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर खारघर विभागामधील एक नामवंत संघ आहे स्टार क्रिकेट क्लब ओवे. राऊंड विकेट हा बॉल यावेळेस मात्र अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला एकमेव क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आणि त्याच्या हातामध्ये मात्र जाऊन बसला चेल. पहिला धक्का इथून मात्र बसेल. रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण या टीमला. फलंदाज अजय कडू बॅक टू द पवेलियन. इन ॲट नंबर 3 केतन कडू, एक नामवंत खेळाडू. यावेळेस मात्र केपपट्टीकडे रवाना होत असताना
पहिली विकेट मात्र मिळाली अफानला. पॉवर प्लेचं षटक आहे, सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे आणि या ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू मात्र दिलाय तो अफाननं. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर 1-2 अशी धावसंख्या परंतु केतन आलाय. अनेक मैदानावर मात्र त्याचा विस्फोटक खेळ आजपर्यंत मात्र पाहायला मिळालाय. हा चेंडू पहा, टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी या स्पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव यावेळेस मात्र मिळाल. ती चिंद्रन टीमला धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो 3 या आकड्यावर. फर्स्ट वॉर्निंग देत असताना अफानसाठी अंपायर्स केतनसाठी नेक्स्ट बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका बॉल चालाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. केतननं आल्या आल्या आपल्या बॅटचा मात्र अनोखा आविष्कार दाखवलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबांकरता चौकार. घडले ते केतन कडून अनेक स्पर्धांमध्ये मात्र चमकदार कामगिरी करणारा एक दिग्गज फलंदाज, नेहमीच विस्फोटक खेळ त्याचा पाहायला मिळतो. अफानचा हा बॉल शॉट ऑफ गुड लेंथ होता. इथून मात्र पूलचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून आणि रुद्र अवतार मात्र धारण केले या फलंदाजानं. केतनच्या बॅट मधून येतोय स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकणारा उत्तुंग असा षटकार. सुरुवात चांगली झाली आतापर्यंत. आपण पाहिलं तर पहिले 3 चेंडू मात्र गोलंदाजाचं वर्चस्व होतं, परंतु हे वर्चस्व आता मात्र मोडीत काढलंय ते केतन कडून. ग्राउंड स्टंप्सनं गोलंदाज. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. गोलंदाज अफानच्या डोक्यावरून ठोकलाय. व्यासपीठाला सलामी देणारा हा उत्तुंग असा षटकार. फक्त 2 धाबा दिल्या होत्या आणि तदनंतर आपण पाहिलं तर 2 षटकार, 1 चौकार, 1 व्हाईट बॉल अशा पद्धतीने मात्र धाबा खर्च केल्या त्या अफाननं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धाबा. प्रेक्षक कमाल कॅसाठी पारितोषिक आहे जे शिवदाजी भोईर यांच्या मार्फत अगदी संध्याकाळपर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल 200 रुपयांचं. परंतु आता ते स्वतःच त्यांनीच जेल टिपलाय, त्यामुळे या खिशातले 200 रुपये काढून त्या खिशात ठेवावे लागतील. तर इथे आता मात्र विचार करण्यास भाग पाडले तौसिफ निकेसाठी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या तब्बल 19 धाबा खर्च झाल्यात. या दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये थोडा कंट्रोल करावा लागेल आणि त्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर विवेक मात्रे दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय. चांगला गोलंदाज या टीमचा. लेफ्ट द विकेट न क्रॉस बॅटेड हा फटका. गॅप मध्ये बॉल आहे. बॉल जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार चौकार. आता उघडले ते या 4 धावेनं. धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरकेल. ती 23-23 या आकड्यावर. मेहनत घ्यावी लागेल थोडीशी गोलंदाजी मधून विवेक मात्रेला. चांगला बॉल होता, विकेटच्या आसपास करंगळत राहिला. आपण पाहिलं तर थोडासा फुल लेंथ हाताळला गेला होता. विवेक मात्रे चांगला गोलंदाज आहे, परंतु चांगल्या टप्प्यावर जर गोलंदाजी झाली तर इथे मात्र ब्रेक थ्रू मिळून देऊ शकेल हा गोलंदाज. एवढी क्षमता या गोलंदाजाकडे नेहमीच आम्ही अनुभवले आणि ते गरज सुद्धा आहे. ज्या पद्धतीने दोनही फलंदाजांच्या बॅटमधून धावा येतात, एक चांगली भागीदारी आता मात्र उभी राहते. इथे पहा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आणि झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. दुसरा हादरा इथे मात्र बसेल. रोशन साई चिंद्रन या टीमला फलंदाज आविष्कार पाटीलची खेळी संपुष्टात.
झोप आयोजन केलंय अलगे, भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झालाय तो राकेश. यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर होता. इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक विस्फोटक फलंदाज राकेश पाडेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विस्फोटक तर प्रचंड आहे. प्रत्येक फलंदाज तेवढा सक्षमतेने भरलेला आहे. अनेक मैदानावर चिंचाड संघाचा खेळ पाहायला मिळालाय. या वेळचा चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा इथे थोडीशी मी तर म्हणेन लाईन बिघडली आहे. ते विवेक मात्रे डावखुरी हाताचा गोलंदाज आहे, परंतु समोर डावखुरी हाताचा फलंदाज झालाय आणि त्याचमुळे थोडंसं काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये तो आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये मात्र तो डगमगतोय. तिथे लगातार 2 व्हाईट बॉल. यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरतून हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी, परंतु सहजतेनं 2 धावा मात्र पूर्ण होतील. दुहेरी धावांचं योगदान धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर आतापर्यंत गेलाय तो 27 या आकड्यावर 27. पहिल्या षटकामध्ये 19 होत्या. मॅच बनवायची असेल, थोडा धावसंख्येला अंकुश ठेवायचा असेल तर या विकेट हा एकमेव पर्याय असेल तो स्टार ओव्हर टीमकडे. जर विकेट्स मात्र प्राप्त करता आल्या रेग्युलर इंटरव्हल्सला तर मात्र या धावसंख्येला थोडासा आळा घालता येऊ शकेल. कारण पहिल्या 2 मॅचेसमध्ये आपण पाहिलं तर धावसंख्येचा पाठलाग करता आला नव्हता दोन्ही संघांना. हो, यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला. सिंगल येते. एकेरी धावेनं धावसंख्या मात्र पुढे सरकेल. स्कोर निघालाय तो 28 या आकड्यावर 28. काही अंशी का होईना थोडासा धावसंख्येला अंकुश काढण्याचं कार्य मात्र करत असताना गोलंदाज विवेक मात्रे. पहिलं षटक अफान पटेलचं महागडं ठरलं होतं. 19 धावा त्याला खर्च कराव्या लागल्या होत्या. सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर एका बाजूला केतन कडू आहे, दुसऱ्या बाजूला राकेश पाडेकर आहे. दोनही विस्फोटक फलंदाज. चांगला चेंडू होता, कट झाला. इथून मात्र टप्पा पडल्यानंतर आपण पाहिला तर बाहेरच्या बाजूला वळतोय. ही खासियत आहे या गोलंदाजाकडे. उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमीच तो त्रास देतो आणि तेच कार्य करावं लागेल. या मॅच मध्ये विवेकचं षटक समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचे षटक समाप्त झालेत आणि धावफलकावर धावा. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना रोशन साई 11 चिंद्रण या संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती 2 गडी बाद 28. संघाचा विचार केला तर पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये 28 धावा कुठल्यात आणि त्याचमुळे इथून मात्र 50-55 प्लस ही धावसंख्या त्याच्या डोक्यामध्ये असेल आणि त्यात केतनचा जर का खेळ पुन्हा एकदा बहरला या मॅच मध्ये तर मात्र ही धावसंख्या मोठी होऊ शकेल. आणि इथे मात्र तिसऱ्या षटकाची जबाबदारी नाम पटेलकडे दिली जाते. बॅक टू द बॉल ड्राईव्ह. यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करता आला नाही. नामला हा चेंडू अडवता आला असता, परंतु तेवढा चाणाक्षपणा त्यांना दाखवला नाही आणि 2 धावा. पट्टीवर खेळलेला फटका सुद्धा 2 धावा देऊन जातोय. तर नेक्स्ट मॅच असेल जीवा 11 चेबलार वाशिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये रडुपाली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क करा आणि निखिल पाटील वाशिवली आपण स्टेजशी संपर्क करा. तर निखिलजी पाटील आपण मंचावर यावं. निखिलजी पाटील वाशिवली आपण मंचावर यावं. सिंगल आले या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन सरकेल ती 31 या आकड्यावर 31.
नामला एक चांगलं षटक टाकावं लागेल, कारण 2 ओव्हर्समध्ये 28 आल्यात, त्यामुळे इथे थोडासा कंट्रोल तर करणं गरजेचं आहे. तो कंट्रोल थोडासा मागच्या ओव्हरमध्ये विवेक मात्रेनं करून दाखवला. 9 धावांचे षटक, एक फलंदाज त्यानं बाद केला होता आणि त्याच स्वरूपाची गोलंदाजी याही ओव्हरमध्ये अपेक्षित असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हो, लोबाफुल टॉस बॉल, प्रॉपर कनेक्शन नाहीये. पाठला लागल्यानंतर पुन्हा एकदा पॅडला लागून बॉल विकेटवर गरंगळत राहिला. सिंगल येते. एकेरी धावेनं धावसंख्या मात्र पुढे सरकेल. चांगली स्पर्धा आपण पाहत आहे. आज या स्पर्धेचा चौथा आणि अंतिम दिवस आहे. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023. एक चांगलं देखणं स्वरूप मात्र या स्पर्धेला सरत्या वर्षाला निरोप देत असताना गुड बाय 2023 निरोप देत असताना मात्र ही स्पर्धा सुद्धा आज निरोप घेईल. परंतु बऱ्याचशा आठवणी मात्र सोडणार आहे या मैदानावर. चांगला बॉल होता, टप्पा पडण्याचा समोरून उसळला, हलकासा बाहेरच्या बाजूला कट सुद्धा झाला. इथून मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हे व्हेरिएशन तुमच्याकडे असायलाच हवं. सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकता आले पाहिजेत. काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे प्रत्येक चेंडू कणिक, आणि तो प्रयत्न केला तरच तुम्ही सध्याच्या फलंदाजांना मात्र बीट करू शकता. पुढे सरसावत हा फटका, स्ट्रेट टू द लॉंग ऑन, जेल सुटलाय. इथे मात्र संधी चांगली होती. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. फनला मात्र हा झेल घ्यायलाच हवा होता. मित्र म्हणे थोडस उशिरानं त्यानं प्रयत्न केला. जर हा प्रयत्न अगोदर झाला असता तर डेफिनेटली त्याला झेल मिळाला असता. त्यामुळं थोडासा स्टार्टअप आपण म्हणतो ना, तो सुद्धा कधी कधी गरजेचं असतं. प्रत्येक वेळेला चेंडू तुमच्या हातामध्येच येऊन पडेल असं नाही. तुम्हाला झेल बनवावे लागतात, कॅच तुम्हाला क्रिएट करावी लागते आणि थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला ओतावे लागतात मैदानावर, तरच संधी मात्र प्राप्त होतात. फिरून खेळला हा फटका, बडे शॉट. चांगलं इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळतंय. बॉलला भिरकावून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या वरतून जखमेवर मीठ सोडणारा स्टार क्रिकेटला बहुवे टीम साठी मात्र हा टोकलाय राकेशनं षटकार. जावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 रन्स. या ओव्हरमध्ये 12 धाबा आल्या. आता त्या 5व्या बॉलवर झेल टिपता आला असता, 2 वाचल्या असत्या, कदाचित शेवटच्या बॉलवर षटकार वाचू शकला असता. या सगळ्या गोष्टी मग ओव्हर संपल्यानंतर आपल्याला लक्षात येतात. मग आपण विचार करत बसतो की हे असं घडलं असतं तर मग हे असं झालं असतं. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि क्रिकेटमध्ये जर तरला मात्र अजिबात स्थान नाही. 3 ओव्हर्स नंतर 40 धाबा धावफलकावर लागल्यात त्या रोशन साईचंद्रन ओवे या संघाच्या. खूप चांगलं क्रिकेट, आता मात्र चांगली भागीदारी. एका बाजूला राकेश पाडेकर आणि दुसऱ्या बाजूला केतन कडू. दोघंही विस्फोटक झालेत. आक्रमक खेळ आजपर्यंत अनेक वेळेला चंद्रन टीमसाठी मात्र या दोनही फलंदाजांनी स्पेशल इनिंग्स दिल्यात. अनेक वेळेला मात्र विजयाचे क्षण मात्र या दोनही फलंदाजांनी दिलेत. पाहूया गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र स्ट्रेट टू द लॉंग ऑन. धीरज मात्रेचा हा चेंडू जाऊन पडलाय. तो लॉंग ऑन फिल्डर सम्राच्या हातामध्ये आणि इथे बिग विकेट. सगळ्यात मोठा फलंदाज यावेळेस मात्र बाद झालाय. इथून मात्र कमबॅक करण्याचे संकेत दिलेत ते स्टार क्रिकेट क्लब ओवे या टीमनं. केतन कडू मैदानाच्या बाहेर. झोप आयोजन केलंय अलगे, भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास स्मृती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास स्मृती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. थँक्यू डीजे. धीरज मात्रेनं सगळ्यात मोठा अडथळा दूर काढलाय. पहिल्याच बॉलवर केतनची विकेट. काय बॉल होता यावेळेस, मात्र यॉर्क केलं होतं कम्प्लिटली मी तर म्हणेन. परंतु तरी सुद्धा धावा निघाल्यात. तर यॉर्कर लाईन बॉलवर सुद्धा धावा निघतात. फुल लेंथ होतात 2 धावा.
या दोन धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 42. पॅव्हेलियन्स मधून कोणतेही आवाज देऊ नका, सूचना आम्ही आयोजकांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. भरतजी भोईर साहेब नागाव यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 दहीसरच्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. नवीन बॅटर आपण पाहिला अभिषेक कडू. आलेल्या 2 बॉलमध्ये 3 धावांची खेळी आतापर्यंत साकारले. टीमची टोटल मात्र पोहोचवले ती 43 या आकड्यावर 43. केतन बास झाल्यानंतर थोड्याफार तरी धावा कमी होणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब केले ते स्टार ओव्हे टीमनं. परंतु तरी सुद्धा ही फलंदाजी डेप्थ आहे, खोलवर फलंदाजी नेहमीच पाहायला मिळते तिची इंग्लंड संघाची. त्यामुळे शेवटपर्यंत मात्र चांगले बॅटर राहतील. आउटसाइड ऑफ स्टंप इथे मात्र अगदी बॅकअप पॉइंटला स्टॉप केलाय त्या ठिकाणी चेंडू. एकच धाव येते, सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सलग 4थ्या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय स्टार ओव्हे टीम कडून. पहिल्यांदा अफान, विवेक, नाम, धीरज, तर वाशिवली गावचे समाजसेवक संदीपजी शिंदे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धीरजचा हा बॉल यावेळी थोडस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न फ्रंटफुटला आला होता बॅटर. इथे पहा शॉर्ट मिड विकेटला 2री रन कंप्लीट. सुंदर रनिंग मिड विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 46 धावा धावफलकावर. काही अंशी का होईना मी तर म्हणेन थोडाफार बऱ्यापैकी रोखलंय ते स्टार ओव्हे संघानं. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल अफानच्या 19 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र चांगली कामगिरी केली ती गोलंदाजांनी ओव्हर द स्टंप्स न. यावेळेस मात्र अडवा पॅट ऑन साइडला वळवलंय, स्विंग केलं होतं बॉलला. मिड विकेटला पहिली धाव वेगानं थ्रो आलाय स्ट्रायकर एंडला. परंतु तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट अगेन्स्ट स्मार्ट. पुन्हा 2 धावा मात्र पूर्ण करत असताना जीवाच्या आकांतानं धावलं जातं. हे आहे ग्रामीण क्रिकेट. काही झालं तरी मला माझ्या गावासाठी एक धाव फार महत्वाची आहे. माझ्या गावाचं नाव मला रोशन करायचं आणि त्यासाठी मला काही झालं, थोडीशी दुखापत झाली, थोडीशी इजा झाली, त्याची पर्वा नसते आपल्या ग्रामीण खेळाडूंना. आणि हे चित्र अनेक मैदानावर अनेक खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळतंय. मला माझी विकेट वाचवायची आहे, याच एकाच विवंचनेमधून मात्र तो धावला आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल अभिषेक कडूची. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 48. या षटकामध्ये 3 वेळा डबल्स घेण्यात आल्या, 2दा सिंगल्स. मोठा फटका खेळू दिला नाही धीरज मात्रेचं वैशिष्ट्य. परंतु डबल्स रन सुद्धा धावसंख्या वाढवतात आणि हे चित्र पाहायला मिळालं. सिंगल डबल्सनं सुद्धा हा स्कोर कार्ड मात्र पुढे नेता येऊ शकतो. हे 4थ्या षटकानं दाखवलंय. 8 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 48. अजूनही शेवटचं परंतु अभिषेक कडू आणि त्याचप्रमाणे राकेश पाडेकर अशी जोडी हा खेळ पुढे नेत असताना होप एव्हरीथिंग इज फाईन. अभिषेक पुन्हा एकदा उठलाय, थोडस दुखापत त्याला वाटते. दरम्यान व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन होतंय वाशिवलीचे सन्माननीय संदीप शिंदे आणि जगदीशजी शिंदे या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. नाम पटेल येतोय. नामचा हा बॉल यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन मात्र पाठीमागे स्कूप करण्याच्या तयारीमध्ये होता. थोडस लॅपिंग करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न मात्र हाणून पाडलाय. पहिल्या बॉलवर नाम पटेलचा चेंडू मात्र निर्धाव निघाला. डॉट बॉल.
48 रन्स शेवटच्या षटकामध्ये धावगती उंचवायची आहे ती रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण या संघाला, आणि त्याच वेळेला मात्र धावा रोखायचे आहेत जे मागच्या 3 ओव्हर्समध्ये केलंय स्टार ओव्हियस संघानं, तेच मात्र करायचंय पुन्हा एकदा. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न इथे थोडासा मिसटायमिंग झाला होता. पहा रन कंप्लीट झाल्या त्या 2 महत्वाच्या 2 धावा यावेळेस मात्र टीमच्या टोटल मध्ये, आणि रोशन साई स्पोर्ट चिंद्रण संघाचं अर्धशतक धाव फलकावर 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. तर पंचायत समिती सदस्य परेशजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले नागाव. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023-23 स्पर्धेमध्ये. आपलं सहर्ष स्वागत, स्वागतम सुस्वागतम. या 3 धावेनं टीमची टोटल 51 धावा. हे क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं गलथानपणा पाहायला मिळाला. यावेळेचा हा चेंडू तिखा बाउन्सवर, क्विक बाउन्सर पाहायला मिळाला. चांगली डिलिव्हरी, अगदी समोरून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, आणि खूप चांगला चेंडू. या चेंडूवर मात्र प्रत्युत्तर नसतं, तुम्हाला पुल हुक करावं लागतं, आणि सगळ्यांना जमतं असं नाही. बऱ्याच वेळेला बाउन्सर अटेम्प्ट करताना फलंदाजाचा मिस टायमिंग होऊ शकतो, त्या प्रयत्नामध्ये एखादी विकेट सुद्धा जाऊ शकते. त्यामुळं इथे एक चांगला चेंडू नाम पटेलचा. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉल स्ट्रायू. इथे पहा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय सम्राट त्या ठिकाणी, तोपर्यंत मात्र रन कंप्लीट झाल्यात. सिंगल डबल्स ट्रिपल्स अशा पद्धतीनं मात्र कंटिन्यू हा स्कोर कार्ड मात्र मूव्ह होत राहिलाय, आणि त्याचमुळे एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा हा बॉल, इथून मात्र फलंदाज बाद होतोय. आणखी एक विकेटचं पतन. अभिषेक कडू यावेळेस मैदानाच्या बाहेर. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे, भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास स्फूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास स्फूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. स्फूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. स्फूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. शेवटचा चेंडू या षटकामधील. यानंतर मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपेल. धावफलकावर धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्या 53 धावा. चांगला कंट्रोल केलाय स्टार क्रिकेट क्लब ओव्हे टीमनं. हा चेंडू सुद्धा इथून मात्र नाम चांगला टप्पा टाकण्याच्या तयारीमध्ये असेल. पहा आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाउन्स होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला निर्णय होता मित्रमंडळ टीम मॅनेजमेंटचा. नामच्या हातामध्ये षटक मात्र देण्यात आलं, आणि त्यानं नाराज केलेलं नाहीये. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्यानंतर सुद्धा इथे या धावसंख्येला मात्र अंकुश लावलाय तो स्टार क्रिकेट क्लब ओव्हे या टीमनं. पहिला इनिंगचा खेळ समाप्त झालाय, आणि धावफलकावर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण या टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती 53 धावा, 53 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट, आणि 54 धावसंख्येचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. ते आता मात्र स्टार क्रिकेट क्लब ओव्हे या संघासमोर 54. नक्कीच पाहायला गेलं तर एक चांगलं चॅलेंजिंग टोटल आहे, परंतु सकाळच्या सत्रामधले पहिल्या 2 मॅचेस, ज्या एक मॅच होती 57 ची, एक मॅच होती 58 ची, ज्या मॅचेसमध्ये स्कोअर झाला नव्हता त्या दोन्ही मॅचेस डिफेंड झाल्या होत्या. तिसऱ्या मॅचमध्ये टार्गेट छोटं होतं, त्यामुळे धावसंख्येचा लगेच पाठलाग करण्यात आला रोहिंजण संघाकडून. परंतु या मॅचमध्ये या 54 धावा होणार का? स्टार क्रिकेट क्लब
स्टार क्रिकेट क्लब ओबी आयोजित सुद्धा एक लवकर स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्टार चषक 2024 10 जानेवारी आणि 11 जानेवारी रोजी तुम्हाला ही स्पर्धा. 70,000 रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं, 35,000 द्वितीय आणि स्टार चषक. निकेश म्हात्रे, सोहेल पटेल यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्टार क्रिकेट क्लब ओबी आयोजित 10 आणि 11 जानेवारी रोजी. तर दोन्ही टीमचे कॅप्टन ते या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत बॉक्स मध्ये. अनंताजी साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. अनंताजी गायकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय गायकर साहेबांना की आपण यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अनिलजी भोईर साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी हा सन्मान आपण करतोय. हॅलो हॅलो, सहर्ष स्वागत आहे गायकर साहेब आपलं या स्पर्धेमध्ये. तर वाशिवली आणि रोडपाली टॉस साठी वाशिवली आणि रोडपाली. त्याचप्रमाणे भरत शेठ भोईर साहेब नागाव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. तर भरत शेठ भोईर साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं माझी शॉल, पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. सन्माननीय चंद्रकांतजी भोईर सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे वाशिवली गावचे निखिलजी पाटील वाशिवली यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपण यावं या सन्मानाचा करावा. तर टॉस केला जाईल या ठिकाणी. चंद्रकांतजी भोईर साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभहस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल 11 जय मल्हार वाशिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये रोडपाली. कालापूर विभागामधील संघ वाशिवली आणि दुसऱ्या बाजूला कळंबोली परिसरामधील संघ रोडपाली. या दोन टीम्स मध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जाईल. इनिंगला सुद्धा सुरुवात झाली एका चांगल्या फटक्यानं. तर टॉस केला जातोय
प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल चंद्रकांतजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न केला जातोय. सामना असेल 5 ओव्हरचा. टॉस जिंकलाय तो वाशिवली संघानं. टॉस जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा ओव्हर टू बॉक्स. थँक्यू व्हेरी मच दीपकजी पाटील सर. सामन्याला सुरुवात झाली. 54 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये जिंकण्यासाठी, ते म्हणजे स्टार क्रिकेट क्लब ओवे समोर. तर 54 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी मॅचमध्ये आहे आणि या 54 धावांचा पाठलाग करताना पहिल्या बॉलवरती अकीबने एक उत्तुंग चौकार लगावला आणि 6 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. या बाहेर या लवकर. बॅटची फ्री होम डिलिव्हरी अगदी मैदानाच्या पिच पर्यंत पोहोचली. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॉल हवेमध्ये खेळलेत. मिस टायमिंग. फिल्डर बॉल खाली. यस पकडला गेला निकेश. मोठा धक्का या क्षणाला स्टार क्रिकेट क्लब ओवे टीमला. बॉलर तयार. पहिल्या ओव्हरमध्ये सफलता मिळवली. निकेश म्हात्रेला परतावा लागले माघारी. स्टार क्रिकेट क्लब ओवे टीमसाठी मोठी हानी सध्या म्हणता येईल. निकेश गडगेने निकेशची विकेट मिळवली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज म्हात्रे इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. आहे या टीमचा यंगस्टर चांगला क्रिकेट खेळतोय सध्याच्या घडीला. त्याने मात्र अनेक स्पर्धांमध्ये आपल्या या संपूर्ण अनुभवाचे धडे गिरवलेत. बॉल हवेमध्ये लॉंग लेग साईडला बॉल चालला. एक टप्प्यावरती सीमा पार. हा येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये, अर्थातच 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. चौकार आला धीरजच्या बॅटमधून आणि चौकार आणि 10 धावा धावफलकावरती. अजूनही 44ची आवश्यकता. मॅचमध्ये थोडंसं फॉरवर्ड व्हावं लागेल स्टार क्रिकेट क्लब ओवे टीमला. यावेळेस समोर लॉंग ऑन मध्ये देर इज नो प्रोटेक्शन फॉर द बॉल. बॉल सीमा पार. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. ओ शफल होऊन तिसऱ्या चौकारासाठी प्रयत्न केलेत. फिल्डर बॉल मागे धावतात. अडवला जाईल का? स्टॉप झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 3 मिळाल्या. चौथी मिळेल का? या आशेवरती मात्र दोन्ही फलंदाज थांबलेत. 2
नंतर 3 पूर्ण झाल्या. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 54 धावेंचा पाठलाग करताना स्टार क्रिकेट क्लब ओवे टीम 17 वर 1. DJ Pamia in the mix. अर भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. पहिल्या ओव्हरमध्ये तेजस पाडेकर, दुसऱ्या ओव्हरमध्ये एक मिनिट पंच, एवढा लेट यार. आता आयोजक जे डिसिजन देतील ते फायनल आहे. त्यांचं म्हणणं आहे की चौकार तो चेक करावा. यस, पंचांचा होकार आलाय, त्यामुळे आपण चेक करूया. कारण एवढा वेळ होता आपल्याला, तेव्हा त्या दरम्यान आपण चेक करू शकत होतो खरं तर, परंतु हरकत नाहीये. शेवटचा बॉल आहे. चला तर चेक केलं जातं या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून. नेमकं व्हॉलेंटियर्स आपण बाउंड्री लाईनवरती बसून राहा. एक चेअर्स हवे असल्यास ना घेऊन जावा बाउंड्रीवरती, परंतु ज्या ज्या ठिकाणी प्रेक्षक नाही आहेत त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्सने बसावं, म्हणजे जेणेकरून व्हॉलेंटियर्सचा जो निर्णय येईल ना तो आपण फायनल समजू शकतो. कारण कधी कधी असं होतं की प्रत्येक कॉर्नरमध्ये कॅमेरा अँगल पोहोचत नाही आणि त्यातून डिसिजन देणं थोडंसं कठीण होतं. परंतु अजूनही आता होप्स आहेत आपल्या ओमसाई MTC लाईव्हची. सगळे आता भिस्त प्रतिष्ठा पडाला आहे त्यांच्या कॅमेरामॅनवरती ही जबाबदारी. नाहीये म्हणजे 3च रन मिळतील. चला, ग्रांटेड. आणि पहिली गोष्ट तर बिमरसाठीच आपण तिसऱ्या पंचांची मागणी करतोय. पंच महेंद्र दादा, आपण सुद्धा या गोष्टीची नोंद घ्या. फक्त बिमरसाठी आता आपण या स्पर्धेमध्ये खेळाडूंना मुभा दिली आहे, बाकी कोणत्याच गोष्टीसाठी नाही. बाकी ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन देतील तोच फायनल आहे. कारण या आज संपूर्ण दिवसाला सुरुवात झाली तेव्हाच आम्हाला भूषण भोईर यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली की फक्त बिमरसाठीच आपण खेळाडूंना रिव्ह्यू देणार आहोत. मिस टायमिंग. फिल्डर त्या ठिकाणी शॉट फाईन लेगमध्ये आहे आणि इथे पहा धक्का आणखीन एक दिला जातोय स्टार क्रिकेट क्लब ओवे टीमला. नको असलेला प्रयत्न इथे मात्र केला, परंतु जे काही 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले ना त्याने मात्र या संपूर्ण मॅचला कलाटणी दिली. थोडंसं आणखीन स्कोरला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली आहे. तेजस पाडेकर असणार आहे बॉलिंग ट्रॅकवरती.
बॉलर तयार तेजस दुसऱ्या बॉलसाठी तो सज्ज होतोय. धावसंख्या आतापर्यंत आहे 17. 17वर 2 विकेट गमावले टीम ओवेने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एक पूर्ण झाली आहे. आकिब पुन्हा एकदा निघतोय या दुसऱ्या धावेसाठी. 2 मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे. आपण जर पाहिलं नेहमी एक उल्लेख सातत्याने या रनिंग बिटवीन द विकेटच्या बाबतीत आम्ही करतो की रनिंग बिटवीन द विकेट कशी असावी. तर वाघाची वाडी टीम आपल्याला परिचित आहेच. त्यातील सर्वच खेळाडू ज्यावेळेस एखादा बॉल बॅटला लागतो ना त्यावेळेस असे धावत सुटतात जणू एखाद्या जंगलामध्ये चित्ते मोकळे सोडलेत. एका मागोमाग एक. एक पहिली आली धाव की दुसरी, दुसरी आली की तिसरी. कधी धावा पूर्ण होतात कळत नाही. ऑन साईडला पुन्हा खेळलेत. आकिब वळलाय परंतु चुकीचा कॉल. वरती थ्रो आलेला डायरेक्ट कदाचित धोका उद्भवला असता. बॅट्समन अरबाजला सेफ आहे. टीमची टोटल 1 ने वाढतीये. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली. 54चा पाठलाग करायचा आहे. 34 अजून बनवायचे आहेत. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बॉल बाकी आहेत तब्बल 21 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक. 21 बॉलमध्ये 34 धावा सहजतेने चेस होऊ शकतात. फक्त कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. चांगला फटका गॅप मध्ये आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत फिल्डरच्या वरून बॉल एक टप्पा फ्लाय होत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराला महत्त्वपूर्ण चौकार या ओव्हरमधला मानला जाईल. कारण पहिले 3 बॉल ओवे टीमच्या विरोधात फेकत असताना चांगली बॉलिंग तेजस पाडेकरने केली. 3 धावा खर्च करत 1 विकेट मिळवला. 4थ्या बॉलवरती फायनली आकिबच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहतोय. नव्याने आलेला बॅटर अरबाजला मात्र आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभं केलं गेलं कारण त्याला सांगितलं थोडी रेस्ट कर. सलामीला मी आलोय थोडासा चार्ज घेतो. शॉर्ट पिच ऑन साइडला खेळायचा होता. गॅप मध्ये हाही बॉल जाईल सीमारेषेच्या नजीक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. यावेळेस एलिव्हेशन जास्त मिळालं. डिस्टन्स कव्हर करता आलं नाही. फ्लॅट बॅटेड असतात तर कदाचित इथे बॉल वेगाने सीमारेषेच्या बाहेर धाडता आलं असतं परंतु उंच जास्त गेला त्यामुळं फार काही एक्स्ट्रा त्या ठिकाणी मिळत नाहीये. 2 धावांच्या बरोबरीने टोटल पुढे चालली आहे. 26 धावा. यावेळेस इनसाइड आउट कव्हर मध्ये स्वीपर कव्हरला बॉल चाललाय. दन 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 करीत सीमा पार. चौकार. त्याच दरम्यान नावालीचे सन्माननीय परशुरामजी गायकर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण या ठिकाणी करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. आल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचं या व्यासपीठावरती आम्ही करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. वाशिवली आणि रोडपाली यानंतरचा सामना होणार आहे त्यासाठी दोन्ही टीम तयार झालेल्या आहेत. अगदी वेळेच्या अगोदर ते मैदानावरती उपस्थित झाले. टॉस देखील झाला त्यामुळे हा सामना संपल्यानंतर जास्त विलंब न करता आपण मॅचला सुरू करू शकतो. खेळाडू कक्षात कोणी बसू नका. खेळाडू कक्षाच्या आतमध्ये आणि थोडीशी गर्दी आजूबाजूची थोडीशी कमी करा दादा. केतू चला. येस एक जण आयोजकांपैकी पंच पंच पंच
चला तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे आतापर्यंत 30. अ, 30 झाल्यात. 24 पाहिजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. 18 बॉलमध्ये 24 करायचे आहेत आणि एकंदरीत काही नियम आहेत. कल्याण डोंबिवली क्रिकेटचे ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून एक वेगवेगळे नियम आहेत, ते आम्ही तुमच्यापर्यंत स्पष्ट करतो. रायगडच्या बऱ्याचशा टीम इथे खेळतात, पण तरीसुद्धा आम्ही तुमच्या माहिती खातर आपण ज्यावेळेस मैदानामध्ये उतराल ना त्यावेळेस इथे लाऊड अपील झाली. ज्यावेळेस खेळाडू आपण मैदानामध्ये उतराल त्यावेळेस आपल्या डोक्यावरील असलेली कॅप ही आपण उलटी बाजूला कोणत्याही साईडला ठेवू शकत नाही. सरळ कॅप तुम्हाला घालून खेळावी लागेल. आयदर तुम्ही कॅप घालू नका तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट, बॅटिंग करताना बॉलिंग करताना तुमची पॅन्ट ट्रॅक पॅन्ट ती वरती जाता कामा नये. कारण कधी कधी एखाद्या खेळाडूला अनकम्फर्टेबल वाटलं की आपण पॅन्ट वरती घेतो, परंतु तसंही करण्याची मुभा तुम्हाला संलग्न ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मुभा दिली गेलेली नाही आहे. त्यामुळे या गोष्टींची आपण बारकाईने काळजी घ्या. जर कॅप उलटी घालायची असेल तर ती घालू नका, अदरवाईज तुमच्या टीमला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जाऊया मॅचकडे. राकेश बॉलिंग ट्रॅकवरती तयार होते. पहिल्या बॉलवर आली सिंगल. 18 बॉलमध्ये 24ची गरज असताना पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. आडव्या बॅटने खेळायचा होता क्रॉस बॅटेड स्ट्रोक, परंतु आकिबला या ठिकाणी मात्र यश मिळत नाहीये, कारण आकिब सुरुवातीला आलाय. सलामीला आलेला फलंदाज आहे. पंचाचा इशारा येतो आमच्यापर्यंत एका धावेचा. एक धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. 16 बॉलमध्ये हव्यात आता 22 धावा. राकेश बॉलिंग ट्रॅकवरती अजूनही शर्तीचे प्रयत्न तो करतोय. लोवर फुल टॉस ऑन साईडला खेळून काढलाय. एक टप्प्यावरती बॉलला पिक केला जातोय. मिसफिल्ड झाली, नजर हटी, दुर्घटना घटी आणि इथून 2 धावा लगेचच पूर्ण केल्या जातील. या 2 धावेंच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजे 34. 20 धावेंची गरज आहे मॅचमध्ये जिंकण्यासाठी. बॉल बाकी आहेत 15. 15 बॉल 20 हे समीकरण इक्वेशन आहे. स्टार क्रिकेट क्लब ओवे टीम समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये केतन, त्याच्या हातामध्ये झेल. आणखीन एक धक्का स्टार क्रिकेट क्लब ओवे टीमला. DJ Pamia in the mix. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर. नवीन बॅटर समरा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅट्समन आऊट झाला अरबाज, ज्याने मात्र चांगला स्टार्ट आपल्या टीमला करून दिला. 6 धावांची त्याची चांगली इनिंग त्याने मात्र पेश केली. तो आता झाला बाद. आता चार बॉलचा खेळ आतापर्यंत इथे संपन्न झालाय. अजूनही येणारे बॉल बाकी आहेत 14 आणि धावा करायच्या त्या म्हणजे 20. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. राकेश हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये एक टप्प्यावरती बॉल जज केलाय, पिक करून थ्रो केलाय. तोपर्यंत रन मिळाल्या 2. आणखीन स्कोर थोडंसं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. तर मॅच जास्त लांब नाहीये. दोन्ही टीम बरोबरीत आहे, कारण एका बाजूने विचार केला तर प्रत्येक ओव्हरमध्ये 8-9ची सरासरी आहे. तेवढी मेंटेन केली तर लास्ट ओव्हरमध्ये आणखीन मार्जिन वाढू शकतं. परंतु या ओव्हरमध्ये आता शेवट कसा होईल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. यावेळेस यस परफेक्ट इथं मिडल ऑफ द स्टंप सापडतो आणि फलंदाज होतोय बाद. समराची विकेट मिळाली शेवटच्या बॉलवरती. आता येणारे 12 बॉल समीकरण उरले 18 धावांचं. प्रत्येक ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत 9. 9ची सरासरी ते मेंटेन करायची आहे. वेळ जास्त घेऊ नका, टायमर ऑन आहे, कारण संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा म्हणजे भावेश पाटीलच्या हातात आहे. त्यामुळं जर 20 मिनटं इथं उलटली
तर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, तो दंडित केला जाणार आहे। या गोष्टीची आपण नोंद घ्यावी। ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिला मागील चेंडू शेवटच्या बॉलवरती जो काही LBW विकेटची अपील झाली आणि अगदी परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप सापडला होता हा खेळाडू सम्रा। आणि अगदी नियोजनपूर्ण खेळ सध्या सुरू असताना त्यामध्ये विघ्न आलं या LBWचं। फलंदाज बाद झाला सम्रा आणि नवीन बॅटर सोहेल मैदानामध्ये। आकिबच्या सोबतीने यावेळेस लॉंग ऑफला क्लिअर करतोय, बॉल जाऊन स्ट्रेट हिट करतोय बॅनरला, षटकार। अजूनही 12 धावांची गरज येणाऱ्या 11 बॉलमध्ये। बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती। यावेळेस पाहू शकताय अपील झालीये आणि इथे या अपीलच्या निर्णयाची वाट न पाहता आकिबने सोडले मैदान। गुड स्पोर्ट्समनशिप स्पिरिट दाखवत असताना आपण पाहिला आकिबला चांगला झेल त्या ठिकाणी टिपला विकेट कीपरने। आणखीन एक धक्का बॅटिंग करताना स्टार क्रिकेट क्लब ओवे टीमला लागलेला हा 5वा धक्का। DJ Pamya in the mix. अर भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे, भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे। रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर। रामदास मूर्ती स्वर्गीय रामदास बळीराम भोईर यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी भोईर ब्रदर्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक अतिशय दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळते। 4 दिवसीय एक क्रीडा स्पर्धा, आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि त्याचबरोबर अंतिम दिवस आहे या वर्षाचा सुद्धा। यावेळेस लेट खेळण्याचा प्रयत्न, चूक झाली तौसिफ कडून आणि कॅप्टनची इनिंग इतक्या लवकर गुंडाळेल हे वाटलं नव्हतं। पॉइंट मध्ये एक साधा सोप्पा झेल देऊन बसला आणि आणखीन एक धक्का लागतोय स्टार क्रिकेट क्लब ओवे टीमला। एका मागोमाग एक विकेट्स डाऊन होत चाललेत। अजूनही रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम या मॅच मध्ये शरणागती पत्करायला तयार नाहीये, शेवटच्या क्षणापर्यंत लढण्यास ते तयार आहेत। त्यांनी सांगितले विकेट्स आता त्यांचे डाऊन झालेत, त्यामुळे मधल्या फलीतील फलंदाजी कदाचित ओवे टीमची कमकुवत असू शकते। या भावनेने अजूनही संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये, परंतु 12 धावांची अजूनही गरज असणार आहे। कारण एकंदरीत पाहिलं तर रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन टीमचे विकेट्स गेले होते 4 आणि
ओवे टीमचे विकेट्स गेले 6, त्यामुळे विकेट जास्त गमावलेले असल्या कारणाने 12 धावा कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नियम असेच आहेत. ओ आणखीन एकदा बीट, क्या बात है यार, सुपर. पहिल्या बॉलवरती चौकार आला. अकीबने मात्र असं वाटलं, षटकार आला होता, असं वाटलं होतं या मॅचमध्ये ओवे टीम डायरेक्ट एंटर करेल, परंतु त्यानंतर आलेले हे 4 डॉट बॉल आहेत ना, हे भरपूर काही सांगून जात आहेत या मॅचमध्ये. सलग 4 डॉट बॉल इथे पाहायला मिळालेत. ओ आणखीन एकदा हा 5वा डॉट बॉल. वा भाई वा, 6 बॉल मध्ये फक्त 6 धावा. निर्णायक क्षणाला झालेली ही चांगली बॉलिंग आता रोशनशाही स्पोर्ट चिंद्रन टीमला नवीन ऊर्जा संपादित करून देते. एक नव चैतन्य त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि हीच गोष्ट खरं तर ग्रामीण क्रिकेटला पुढे घेऊन जात असते. एक चांगल्या क्रिकेटचं प्रदर्शन दाखवत असताना आपल्या टीम रोशनशाही स्पोर्ट चिंद्रन पाहायला मिळेल. चला, टीम मीटिंग घेऊ नका. 6 बॉल बाकी आहेत, धावा करायच्यात 12 आणि या 12 धावा आता कंपल्सरी असतील ओवे टीमसाठी, तुम्हाला कराव्याच लागतील. करो वा मरो या स्थितीमध्ये आता संघ असणार आहे. इथं केलं तर पुढचा सामना या स्पर्धेतील आव्हान कायम राहील. जर इथून धावा चेस नाही झाल्या तर खरं तर सामना कुठे हारला हे आम्ही या मॅच नंतर सांगू. परंतु सध्या तरी दोन्ही टीमचं पारडं अगदी बरोबर आहे, जुळतंय. या संपूर्ण मॅचला अतिशय चांगलं ग्लॅमर देण्याचा प्रयत्न दोन्ही टीमने केला आहे, कारण एकच आहे त्यांच्या दोघांचा होणारा समतोल खेळ. 6 बॉलमध्ये 12ची गरज आहे. समोर असणाऱ्या ऑन स्ट्राईक बॅट्समन सोहेल आपल्याला पाहायला मिळतोय. सोहेलसाठी हाही बॉल आव्हान बनलाय. गती कमी करून टाकण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं बाहेर वळवलं जात आहे. आपल्या बोटांची जादू या बॉलवरती उतरवून त्या बॉलला पिचवरती पिच केल्यानंतर अर्थातच बॉलला इतकं टर्न केलं जातं की बॅटपर्यंत बॉलला जाऊ दिलं जात नाहीये. ओ आणखीन एक बॉल बीट होतोय. सलगचा हा मी तर म्हणेन 7वा डॉट बॉल आहे. आतापर्यंत कॉन्सिस्टंट 7 बॉल डॉट आलेत. ही गोलंदाजी जी आहे रोशनशाही स्पोर्ट्स टीमला नवीन ऊर्जा संपादित करून देते. एका नवीन ऊर्जेने ते खेळण्यासाठी तयार आहेत. फ्रंट फुटवर निघून मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, विकेट किपर पासून दूर आहे बॉल. 1 रन पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय. 2 मिळतील का नाही आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज झालेत. इथे बाद आहे का अंपायर, हा प्रश्न चिन्ह अजून आहे. पाहूया काय घडतंय. येस, रन, अंपायर रन, 2 रन. नाही 1 मिनिट, त्यांचा क्लिअर होऊ द्या अगोदर. चला, तर पाय जर लागला असेल स्टंपला तर आउट देणं थोडं कठीण आहे, परंतु बॉल लावून जर स्टंपची बेल्स डाऊन झाली असेल तर मात्र योग्य निर्णय येईल पंचांकडून. महेंद्र भोईर आणि बॅट्समन आउट आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथे मात्र झाला. खरं तर याच गोष्टीचा उलगडा करण्यासाठी ओमसाई लाईव्ह MTC लाईव्हच्या माध्यमातून एक चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. मिड विकेट कॅमेऱ्याची चांगली मदत मिळते खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये. राकेश बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या ओव्हरमध्ये 3रं षटक ज्याने हाताळलं होतं. 6 धावा खर्च करत 2 विकेट मिळवलेले. तो यावेळेस आणखी एकदा फटका फसलाय. विकेट किपर त्या ठिकाणी मात्र बॉल पर्यंत पोहोचू शकत नाही. आता मॅच आता कठीण झाली आहे. 2 बॉलमध्ये धावा पाहिजे 11 आणि कंपल्सरी आहेत. जरी 10 धावा आल्या ना तरी सुद्धा एका धावेने तुम्हाला सामना गमवावा लागणार आहे. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. दिस इज व्हेरी मच निडेड. बॉल आता इथे ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल चाललाय, परंतु पंच सांगतायत
वाईट नाहीये, त्यामुळे या स्पर्धेतलं आव्हान खरं तर संपुष्टामध्ये आले जवळजवळ ओवे टीमचं. सामना कुठे गमावला हे आम्ही तुम्हाला सांगतो नक्कीच, कारण मॅच पूर्णतः टफ फाईट होती. 12 बॉल 18चं टार्गेट होतं. इथपर्यंत सामना बरोबरीत होता. 11 बॉल 12 जिथं मॅच आली तिथून मॅच टर्न झाली आहे आणि जवळजवळ 11 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे, ती म्हणजे रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमने. आणि त्यांचं मनापासून जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने आपल्या टीमच्या संघर्षाच्या काळामध्ये टीमला सावरलं आणि आपल्या टीमला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला, तो खेळाडू आहे रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमचा राकेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 2 षटकांमध्ये 7 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवले आणि फलंदाजी करत असताना 10 बॉलमध्ये 19 धावा ज्याच्या बॅटमधून उभ्या झाल्या, तो राकेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. त्याने यावं व्यासपीठावरती आपला सन्मान चिन्ह या ठिकाणाहून स्वीकारण्यासाठी. मी